माझ्या मागे दिसतं हे सुवर्ण गणेश मंदिर. दर्शन तर झालं. मॅप आहे ना तो डाउनलोड करून ठेवलेला आहे. हे हरिहरेश्वराचं मंदिर आणि तिकडे हे कालभैरवाचं मंदिर. हे स्पेशली आवडतं. आंबा चॉकलेट. आता आज कुठे मुक्काम होतं माहीत नाही. मेरे तिकीट काढले 200 रुपये आहे गाडीचं. तर तोही निघालाय कोकण फिरायला. वा बघा काय नजारा दिसतोय. आणि ॲक्च्युली मुरुडला थांबायचा प्लॅन होता, नाही तर आहेच आपली गाडी जिंदाबाद, त्याच्यात झोपायचं. कदाचित पेट्रोलचं लागायचं पण नाही, असं पण होऊ शकतं. गाडीच्या बाहेर निघायला चान्सच नाही. इकडून पॅक झाली गाडी आणि इकडून पॅक आहे. काल आपण गाडीतच झोपलो होतो, आज रूममध्ये. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो हे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह. पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस कोकण दौऱ्याचा आणि मी आहे दिव्यागरमध्ये. आणि माझं मागे जे बघतायत तुम्ही ते आहे ॲमेज रिट्रीट होमस्टे दिव्यागरमधील आवळसकर सरांचं बागेतील घर. त्यांचे काका ओनर, त्यांचं घर रिसॉर्ट आहे. तर रात्री तर आपल्याला काही रूम भेटली नाही तर दिव्यागरमध्ये, कारण विकेंड चालू आहे, लॉंग विकेंड्स आहेत, सुट्ट्या आहेत आणि त्याच्यामुळे रूम्स तर काय अवेलेबल नव्हते. तर आता इथे आपण रात्रीचा मुक्काम केला, गाडीतच झोपलो होतो इथे आणि काही प्रॉब्लेम नव्हता. गाडीत मी जशी अरेंजमेंट करून ठेवली होती किंवा वेळ पडली तर झोपता यावं म्हणून. आणि या साईडला इकडं किचन वगैरे आहे, या साईडला इकडे रूम्स वगैरे आहेत. तर आता आवरून तर झाले, माझे आंघोळ वगैरे करून झाले. आता नाश्ता करायचं इथे, नाश्ता करू आणि निघू. आणि हे बघा, ही इथली अशी अरेंजमेंट आहे. चहा नाश्ता जेवण तुम्हाला करायचं असेल तर मस्त एकदम. अच्छा ठेवलं आहे का? सॉरी. हे बघा, या आहेत. तुमचं नाव काय ते? ओके, ह्या पूजाताई आहेत, ते इथल्या केअरटेकर आहेत. तर काकांनी त्यांना कालच सांगून ठेवलं होतं की मी येतो इकडे, यांना गाडीत लावू द्या आणि झोपू द्या ते. तर त्यांनी खूप कोऑपरेट केलं, मला थँक्यू ताई. आता नाश्ता त्यांनीच बनवला आहे, नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या प्रवासाला आपण निघूया. हा बघा, हा आपला चहा रेडी आहे. हे बघा मित्रांनो, आपला नाश्ता पण आला आहे. घावण, कोकणातली काय म्हणतात फेमस डिश घावण. आता याचा नाश्ता करू आणि मग इथनं निघू. चला, आता आपला नाश्ता तर झाला आहे मित्रांनो. आणि बघा, काल हेच सर होते आपल्यासोबत, रात्री मैफल रमली होती आणि छोटू पण होता. हा पण मूडमध्ये आला तर पण नंतर झोपीला आला तो. अरे तुझं नाव काय सांग ना, सांग 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 सांग. काय नितीन लिखित? ओके. आणि बघा, हेच ते सर आहेत की काल गाण्यांची मैफिल वगैरे आमची जी रमली होती, 11पर्यंत बसलो होतो पण आहे का नाही? बरोबर. त्याच्यानंतर आम्ही सगळे झोपायला गेलो, मस्त मजा आली, त्यानंतर छान झोप लागली. चला, आता हे पण निघत आहेत पुण्याला आणि मी निघतोय माझ्या पुढच्या प्रवासाला. चला, थँक्यू, भेटू परत कधीतरी. चला आता मित्रांनो, ॲमेज रिट्रीटमधून आपण निघालोत आणि आता दिव्यागरमधून निघतोय. तर जायच्या आधी परत एकदा गणपतीचं दर्शन करू सुवर्ण गणेश मंदिरात जाऊन. रात्री केलं होतं पण आता निघतोय, त्या दिवसाची सुरुवात करतोय, तर परत एकदा दर्शन करू आणि मग आपला प्रवास पुढे सुरू करू. हे आहे समोर सुवर्ण गणेश मंदिर. आता हे बघा, इकडे स्टॉल असतात लागलेले हारफुलांचे आणि तर मोदक पण भेटतात. ॲक्च्युली आपण लवकर आलो होतो, 8 वाजलेत, नाही इतक्या लवकर तर नाही भेटणार. काय हरकत नाही, आपण फक्त दर्शन करू आणि पुढचा प्रवास सुरू करू. या सुवर्ण गणेश मंदिरामध्ये गणपतीचा सोन्याचा मुखवटा आहे आणि खरं तर दिव्यागर हे ठिकाण या प्रसिद्ध गणपतीमुळेच नावारूपाला आलेलं आहे. असे म्हणतात सोन्याचे बाप्पा प्रकट झाले आणि दिव्यागर हे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आले. खरंच खूप सुंदर मंदिर आहे. तर दिव्यागरमध्ये आल्यावर इथे दर्शन आवर्जून घ्यावे आणि याचा व्हिडिओ आपण सेपरेटली बनवला आहे. हे सुवर्ण गणेश मंदिर दर्शन तर झालं आपलं, आतमध्ये जाऊन आलं. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही, त्याच्यामुळे आतमध्ये काय मी शूट नाही केलेलं, पण मस्त मंदिर आहे, तुम्ही कधी येऊन बघू शकता. याला काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही आहे. याचा एक इतिहास आहे, स्टोरी आहे, ते ऑलरेडी मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि मंदिराच्या परिसरात इथं समोर ही पोलीस चौकी आहे. ठीक आहे, चला आता इथून निघू. आता आपण एक काम करू, जाता जाता काकांना भेटून जाऊ, बाय बाय करून जाऊ. आणि इथे 2 मंदिर आहेत, रूप नारायण आणि सुंदर नारायण मंदिर. हे खूप मस्त मंदिर आहेत,
इथे मागं आपण व्हिडिओ केलेलाच आहे. दिव्यागरमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे आपण व्हिडिओ केलेला आहे. आणि या इकडे आहे बीच. बीच तर नाही जाते आपण, तर बीच ऑलरेडी बऱ्याच वेळा दाखवला आहे. आपण सरळ काकांना भेटू आणि पुढे निघू, कारण आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. उगाच थांबण्यात काय अर्थ नाही आहे. जस्ट बाय करायला आलो आपण, दिव्यागरमधून निघालो होतो, तर परत एकदा दिव्यागरला आलो तर तुमच्याकडेच येणार. हां, फॅमिलीच. आज दरवेळेस फॅमिलीच घेऊन येतो, पण यावेळेस माझा प्लॅन पुढचा आहे, मालवणपर्यंत जायचा, आणि म्हणून मी एकटा आलो. हां, 4-5 दिवसाचा प्लॅन आहे. हां, चला मग आता काकांना आणि काकूंना बाय करू आणि पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करू. थँक्यू. चला भेटू परत. आत्ता मी निघालो डायरेक्टली हरिहरेश्वरला, आणि ॲज पर गुगल मॅप आता हे दाखवते, म्हणजे दिव्यागरवरून निघून मला 5-10 मिनटं झालेत. अजून 30 किलोमीटर दाखवते हरिहरेश्वर. मी आता या लोकेशनवरनं 48 मिनटं लागतात पोचायला. श्रीवर्धनला बीचवरतीच आपण जाणार नाही आहोत, आपण सरळ हरिहरेश्वरच्या मंदिरात दर्शन करून मग पुढे जाणार आहोत. त्यामुळे आपण हरिहरेश्वरला चाललो आहोत. पण हरिहरेश्वरच्या जवळ पोहोचतो आता. 5 किलोमीटर राहिले, आणि या साईडला बघा समुद्र दिसायला लागला. मला लांबूनच दिसत होता, मस्त व्ह्यू दिसत होता, पण कॅमेरा उशिरा चालू केला मी. पुढून दिसेल कदाचित अजून. मंदिराकडे या साईडला आहे. आता इथे चेकपोस्ट होता, ॲक्च्युली एंट्री फी द्यावं लागते, पण तिथं घेतली नाही, कारण त्यांनी बघितलं मी एकटाच आहे. ते म्हणले जाऊ दे, म्हणले काही गरज नाही आहे, माणसं असतील तर घेतले असते आम्ही. ठीक आहे, आता चांगलपणा झाला म्हणायचा. तर आपण आलो तर आता मंदिराच्या जवळच. हा मंदिराकडे जातो रस्ता, मोरच आहे मंदिर. इकडे पण गर्दी दिसते आज भरपूर. आणि इकडं आहे पार्किंग मंदिराची. किती दादा? 50. चला आता इथे 50 रुपये चार्ज देतात पार्किंगचे, ते आपण दिलेत. आणि आता गाडी लावू कुठेतरी पार्किंगला आणि दर्शन करून येऊ. हा बघा, सभा मंडप आहे. इथून तिथून मंदिरापर्यंत जाईपर्यंत सभा मंडप आहे असा. अजून दुकानं तर लागलेली नाहीत, अजून लागत आहेत हळूहळू. गर्दी असणार आहे थोडीफार. तर वाजलेच 9:30. चला, समोर दिसतंय मंदिर. हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे आणि समुद्रकिनारी असलेलं एक शिव मंदिर आहे, आणि याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. हे पेशव्यांचे कुलदैवत आहे. हे मंदिर ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत वसले आहे. हे बघा, या इथं हे हरिहरेश्वराचं मंदिर, आणि तिकडे आहे कालभैरवाचं मंदिर. तर आधी कालभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. तिथून दर्शन झालं की मग इकडे हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये यावं लागतं दर्शनासाठी, म्हणून लाईन पण तशीच अरेंज केलेली आहे. तर हे आहे कालभैरवाचे मंदिर. हा आतला परिसर आहे, आणि असे म्हणतात की हरिहरेश्वरचे दर्शन घेण्याआधी आपल्याला कालभैरवाचे दर्शनच घ्यावं लागते. आणि हे आहे श्री हरिहरेश्वराचे मंदिर. आत एकदम गाभाऱ्यामध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी हा फक्त बाहेरचाच परिसर सभामंडपातला शूट करून दाखवत आहे. दर्शन झालं, आता इथून निघूया. आणि हे बघा, हे तर मेन मंदिर आहे. बाकीचे पण मंदिर आहेत या आवारामध्ये. सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहेत. आणि इकडून मंदिराच्या साईडने मागे गेलं की टेकडी आहे. टेकडीवरनं खाली उतरून प्रदक्षिणा मार्ग आहे. त्या प्रदक्षिणा मार्गाने असंच डोंगराच्या समुद्राच्या कडेकडे न्यावं लागतं. आता ते ऑलरेडी आपण केले मी, तर मग आता परत तर जाणार नाही तिकडं. आता इथून निघूया पुढे. आता इथून काहीतरी प्रसाद वगैरे, प्रसाद म्हणजे स्पेशली माझ्या मुलीला तिथल्या वड्या वगैरे आवडतात, आंबा वडी वगैरे असतात ना, तर ते घेऊन जायचे, कारण ते फक्त इकडंच भेटतात, तिकडं भेटत नाही. हे कितीला द्या आंबा वडी? हे तर बघा, हे स्पेशली आवडतं.
आंबा चॉकलेट वडी हे 5 रुपयाला एक आहे. ह्याच्यात 3 एक काहीतरी असतात. अजून बरेच गोष्टी आहेत तिथे. हे बघा आपण वड्या घेतल्यात. पेरू, आंबा, कैरी आणि स्ट्रॉबेरीवाले फ्लेवरचे घेतलेत. मुलांना आवडते म्हणून. दर्शन करून आपण आलो पार्किंगमध्ये आणि इकडे समोरच हरेश्वरचा बीच आहे. तो जस्ट इथून दाखवतो तुम्हाला. या साईडला हे मंदिर, त्या तिकडे आहे प्रदक्षिण मार्ग. असंच डोंगराच्या मागणं यावं लागतं. आणि इकडे आहे हरिहरेश्वर बीच. आता आपण बीचवर नाही जाणार आहोत, आपल्याला पुढे निघायचं आहे. बघा ना किती लोक येत आहेत तिकडं दर्शनाला. बसेस वगैरे आहेत, बाकी प्रायव्हेट कार्स वगैरे तर आहेतच. आता जास्त गर्दी झाली बेसिकली. आपण लवकर आलो ते बरं झालं, कारण आता गर्दी वाढत चालली. हरिहरेश्वर मंदिरातून निघून आता आपण निघालो आहोत वेसवी बाग मंडले फेरी बोट सर्व्हिसकडे, जिथून आपल्याला फेरी घेऊन पलीकडे जायचं आहे, खाडीच्या पलीकडे. आणि तिथून पुढे आपल्याला तर या संपूर्ण कोकण प्रवासातील आपली असा फेरी राईड असणार आहे. बघा या इथं पण आपल्याला गाडी रिव्हर्स करूनच लावावं लागतात, कारण फेरीमध्ये रिव्हर्स करूनच गाड्या चढवाव्या लागतात. गाडी तर लावली रिव्हर्स करून आणि अजून फेरी यायची आहे. मला वाटतं त्या साईडला तिकडे फेऱ्या दिसत आहेत, तिकडनं यायची. तिकडले भरून आल्यानंतर तरी कमी मग आपले होणार. ही जुनी ही खराब झालेली वरती किंवा बनवता येते, तर तिकडच्या फेरीची वाट बघायची आपल्याला. फेरी तिकीट काढले 200 रुपये आहे गाडीचं. ड्रायव्हरला काही नसतात चार्जेस. ड्रायव्हर सोडून कोणी असेल तर त्यांचे एक्स्ट्रा घेतात. आता 200 रुपयेच काढले. फेरीची वाट बघतो आता. चला आता फायनली जेटी निघाली. गाड्या लावल्यात, सगळे भरलेत. आता निघते. आणि आपल्याला इथे एक माझा कलिगच भेटला, जे गप्पा मारत मारत निघाले. आम्ही एकाच कंपनीमध्ये होतो, तर तोही निघाला कोकण फिरायला आणि आम्ही दोघं सोलो ट्रॅव्हल करतोय. बरं वाटलं, छान वाटलं. भेटू. आता वेसवी बाग मंडले फेरी बोटची सर्व्हिस घेऊन आपण पलीकडे आलो. इकडे बाणकोट किल्ला आपल्याला लागतो. जाणार आहोत केळशीहून आंजर्ले, हरणी, असं करत मुरुड. बघू आता आज कुठे मुक्काम होतोय माहीत नाही. लेट सी. आता वाजलेत 12. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे इकडे कोकणात जर यायचं असेल तर इकडे रेंजचा प्रॉब्लेम असतो, नेटवर्क प्रॉब्लेम असतात. कारण असे डोंगर दऱ्यांमधून प्रवास करावा लागतात. आता हे जे रस्ते बघतात तसे इकडे नेटवर्कचा खूप इश्यू असतो. त्याच्यामुळं मी काय केलं, जे पूर्ण मॅप आहे ना तो डाउनलोड करून ठेवलेला आहे, जेणेकरून नेटवर्क जरी नसले तरी ऑफलाईन मी कुठेही लोकेशन टाकून ट्रॅव्हल करू शकतो. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा फायदा होतोय मला. आता नेटवर्क नाही आहे, पण मी ऑफलाईन मॅप डाउनलोड केला आहे, त्याच्यामुळे मला रस्ते कळत आहेत. इकडने राईट घ्यायचं आपल्याला केळशीला जाण्यासाठी. आता आपण आलो कड्यावरील गणपती देवस्थान आंजर्ले येथे. मागे पण आपण आलो होतो दापोलीला, जेव्हा ट्रिप काढली होती तेव्हा आलो होतो. आता मग परत एकदा जाता जाऊन येऊ, कारण म्हटलं जवळच आहे. कड्यावरचा गणपती हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे आणि हे दापोली शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिराची स्थापना 600 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1430च्या सुमारास झाली असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते. नंतर मंदिराचा इसवी सन 1780 मध्ये जीर्णोद्धार होऊन सध्याचे मंदिर अस्तित्वात आले. प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
समुद्र पातळी वाढू लागल्याने अंजरल्याच्या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराची प्रतिष्ठापना नजीकच्या टेकडीवर करण्यात आली आणि म्हणूनच याला कड्यावरचा गणपती असे म्हणतात. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. गणपतीचं दर्शन होऊन केलं आणि आता शंकराचं मंदिर आहे, शिव मंदिर आहे, तिथे एक दर्शन करू. चला आता दर्शन तर झाले दोन्ही मंदिराचे. आता मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर मी निघालो आता गणपतीच्या पहिल्या पाऊलच्या दिशेने. आणि तिकडे जाताना आपल्याला रस्त्यात असे हे थंड पेयाचे दुकानं लागतात. तिथे मस्तपैकी आता मी थंडगार कोकम सरबत, लिंबू सरबत असं घेणार आहे, कारण इकडे गरमी खूपच आहे. आणि या दुकानांमध्ये आपल्याला कोकण मेवाही पाहायला भेटेल, जिथून आपण खरेदी करू शकतो, थंड पेय वगैरे घेऊ शकतो. आता या ठिकाणी मी मस्तपैकी थंडगार लिंबू सरबत आणि कोकम सरबतचा आनंद घेतला. हे बघा आता पायी चाललोय गाडीकडे, कारण इथं सगळं जाम होतं. मागे मी आलो होतो, म्हणजे मगाशी आलो होतो तेव्हा भरपूर जाम होतं आणि त्यामुळं गाड्या सगळ्या इकडं साईडला लावल्या होत्या. आता काहीच नाही, गेली सगळी लोकं खरं तर. पण आता चालवता लागते. 1 किलोमीटरचं होतं चालणं. आता इथून पुढे कुठं जायचं कळलं नाही गेलं मला. इथं मुरुडला आता वाजलेत किती, 2:30 वाजलेत. चला आता एक काम केलं मी, दाभोळचं लोकेशन टाकले. दाभोळ जेटी सर्व्हिस जे आहे तिकडचं लोकेशन टाकले आणि तिकडे जाण्यासाठी सांगते 1 तास 23 मिनटं. मग ठीक आहे, एवढा काही लेट नाही अजून. कदाचित यस तिकडं जाऊ असं मला वाटतंय. असे छोटे रस्ते असतात कोकणामध्ये इकडं, पण ठीक आहे, याची वेगळीच मजा असते ड्राईव्ह करण्याची. या रस्त्यांची पण एक वेगळीच मजा आहे. लोकेशन तर टाकले मी दाभोळचं. त्याच्या पुढे गुहागरला जायचा विचार आहे. लेट्स आता किती वाजतात काय वाजतात. आता जातात आधी दापोलीला जाऊ, तिथं मला वाटतं CNG पंप आहे, तिथं CNG भरू आणि मग बघू पुढे. आता गावातला रस्ता आहे आणि खडा रस्ता आहे, खडाच चढ आहे. आता हे लागलं आपण बिंड रोडला. हा आहे तो अंजरलेचा ब्रिज. त्या तिकडे आहे मंदिर, अंजरलेचं गणपती मंदिर, ज्या पुण्यात जाऊन आलं त्या टेकडीवरती. त्या टेकडीवरती मंदिर अंजरलेचं, खाडी म्हणजे नदी ॲक्च्युली ही. वा बघा काय नजारा दिसतोय. अंजरले बीच कसला भारी दिसतोय बघा समोर. तर अंजरले बीच, तर लाईट हाऊस तिकडे दिसतंय अंजरलेचं. इकडे कड्यावरचा गणपती आपण जे जाऊन आलो अंजरले. एकच नंबर नजारा, एकच नंबर. हा नजाऱ्यासाठीच आपण थांबलो होतो इथं बघण्यासाठी. व्हेरी 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 ब्युटिफुल. लोक नाही आहेत ॲक्च्युली, बघा ना अंजरले बीचवर लोक तर दिसत नाहीत मला. आणि काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण नाही आहेत त्या तिथं. बघा फक्त नारळाचे दाट झाडी दिसते, म्हणजे तिकडंच जे काही गेस्ट हाऊस होमस्टेज वगैरे असतील अंजरले बीचवर ते तेवढ्या भागात. म्हणजे हा कमी मला वाटतं लोक येत असतील, पण चांगला बीच दिसतोय फॅमिलीसोबत येण्यासाठी. चला आपल्याला जायचं पुढे, अजून निघूया. इकडनं नजारा बघा समुद्राचा, एकच नंबर. आज कोकणामध्ये भरपूर सहली आलेले आहेत. मोठे मोठे बसेस वगैरे शाळेच्या आल्या आहेत, पर्सनली कॉलेजची मुलं म्हणा, अजून बरेच
बरेच लोक आलेले आहेत असे सहल घेऊन, कारण हा कसा इयर एंडिंग आहे, सगळ्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे असतात आणि वर्षातून एकदा लोक येतात तसं फिरायला. तर CNG संपलाय, आता गाडी आली आपली पेट्रोलवरती. आलो तर दापोलीमध्ये आता, म्हणजे एंट्रच करतो. हे सगळं दापोली तालुकाच आहे, राईट साईडलाच आहे. इकडं दापोलीला जायचा पण हाच रोड आहे आणि तो पंपाकडे पण जायला हाच रोड आहे. Continue for 28 kilometers. दाभोळ आहे 28 किलोमीटर, गुहागर 44 किलोमीटर. बापरे, ही CNGची लाईन. 1 तासभर झालं थांबलो इथे लाईनमध्ये. आत्ता जाऊन नंबर आलाय. आता 2च गाड्या राहिल्यात पुढे. हा एकमेव मला वाटतं CNG पंप आहे दापोली शहरामध्ये, त्याच्यामुळे तिथं गर्दी जास्त. ठीक आहे, आपल्याला इकडं जायचं आहे दाभोळकडे जाण्यासाठी, दाभोळच्या फेरीकडे, आणि ऑन द वेच आहे पंप. मग म्हटलं का नाही भरून घ्यावं CNG, कारण आपलं संपलेलंच आहे, भरून घ्यावं. जिथं तिथं भेटायला. आता पुढचं माहीत नाही मला, पुढे असेल कुठे असेल नाही असेल, म्हटलं भरून घ्यावं इथे म्हणून. फायनली आला आहे नंबर. चला, तर CNGचा रेट आहे 84.90, 84.9, म्हणजे 85 रुपये 1 किलोचं आहे. पुण्यापासून 1 रुपया स्वस्त आहे फक्त इथे. CNG भरून निघालोत आपण दाभोळ फेरी जेटीकडे, आणि 27 किलोमीटर आहे इथून. 45 मिनटं लागतील पोचायला. ठीक आहे, आता वाजलेत किती, 4:45, म्हणजे 4:45, 5:30पर्यंत, 5:30, 5:45पर्यंत आपण तिथं पोचतो. आणि ॲक्च्युली मुरुडला थांबायचा प्लॅन होता आज, म्हणजे मुरुड करते बीच कुठंतरी असं थांबायचा विचार होता, पण तो कॅन्सल केला आहे आपण. कारण काय झालं ना की सुट्ट्या असल्यामुळे इकडं भरपूर गर्दी झाली आहे आणि रूम्स वगैरे तर काही कुठेच अवेलेबल नाही. आता पुढे मला नाही वाटत काय भेटणार आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण मुरुड ऑलरेडी आपण थांबलो आहे, तिथं मुक्काम केला आहे, बीच वगैरे एक्सप्लोर केलं आहे आधीच, त्याच्यामुळे तिथं अजून तरी काही करण्यासारखं नाही आहे. म्हणून आपण पुढे निघालो दाभोळच्या दिशेने. तिथून मग पुढे अंजनवेल, गुहागरला जायचा विचार चालला आहे माझा. गुहागरपर्यंत जावं, मग तिथं बघू भेटलं रूम, काही भेटलं, राहायची सोय झाली तर ठीक आहे, नाही तर आहेच आपली गाडी जिंदाबाद, त्याच्यात झोपायचं. आणि आजचा दिवस पण असं वाटतं की इतका हॅक्टिक गेला आहे. म्हणजे दिव्यागरपासून निघालो हरिहरेश्वरच्या दिशेने, मग तिकडे गर्दी होती मंदिरात जाताना वगैरे, रस्त्याला पण होती. नंतर आंजरले गणपती जो आहे कड्यावरचा गणपती, तिकडे जायचो, तिकडं पूर्ण जाम होतं, बारीक रस्ता होता तो. आणि तिकडचे जे रस्ते होते एकदम छोटे छोटे रस्ते होते, जंगलातले रस्ते म्हणू शकतो असे, त्यामुळे तिकडनं टाईम लागलेला. आणि तिकडे तसं जेवायची वगैरे काय सोय किंवा खायचं प्यायचं कुठं मला जास्त दिसलं नाही, त्यामुळं ते पण तेवढा वेळ भेटलाच नाही करायला की कुठंतरी काहीतरी खावं पोटभर. सकाळी फक्त दिव्यागरला जो नाश्ता केला होता, घावणं वगैरे खाल्ले होते, चहा घेतला होता, आणि नंतर हरिहरेश्वरमध्ये एक वडापाव वगैरे खाल्ला होता, तेवढंच. हां, मग नंतर कड्यावरच्या गणपतीला आपण कोकम सरबत आणि लिंबू सरबत पेलं, त्याच्यामुळे जरा मस्त वाटलं, जरा बरं फ्रेश. त्याच्यानंतर मग नाही काहीच. आता बघू संध्याकाळीच डायरेक्ट काहीतरी खाऊया, आता जिथे कुठे थांबू तिथे. जर काही अख्खी कोकण ट्रिप CNGवरती झाली तर मी तर म्हणेल खूपच बजेटमध्ये होईल. बघू, आपण टाकी तर फुल केली होती, 3000चं पेट्रोल टाकलं होतं, कारण ऑलरेडी त्याच्या आधी होतं. पेट्रोल तर एवढा वापर अजून झाला नाही. 2दा आपण CNG भरला, आता हे 3ऱ्यांदा भरला इथे दापोलीला. आता हा अजून जाईल 200 किलोमीटरच्या आसपास जाईल अजून. बघू आता पुढे रत्नागिरीला पण असणारच, तर लेट्स सी. कदाचित पेट्रोलचं लागायचे पण नाही, असं पण होऊ शकतं. हॉटेल दिसले मला, वळणे पॉईंट, नाश्ता जेवण आणि बरंच काही. चला तर चहा पाणी घेऊ जरा. बरोबर, आता चहा पाणी. हा ॲक्च्युली कोस्टल हायवे, त्याच्यामुळेच बघा हा रस्ता चांगला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पट्टे वगैरे आहेत, म्हणजे रात्री या रोडने प्रवास करायला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. कोकणातला कोस्टल हायवे. जे दाभोळ गाव आहे आणि जेटी पॉईंट एकदम जवळच आले. आता आपण 300 मीटर राहिले. हे बघा काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय समोर. किल्ल्यासारखं दिसतंय काहीतरी समोर.
will arrive at your destination. बघा ना, जुनं बांधकाम एकदम. दाभोळ धोपे फेरी बोट सेवा. अच्छा, इकडे जायचंय. दाभोळ धोपे, हे दाभोळ गाव आणि You have arrived. ओके, फेरी लागलेलीच आहे मित्रांनो. आता समोर फेरी लागलेलीच आहे आणि फेरीमध्ये जागा आहे गाडीसाठी आणि त्यामुळे मी आता खाली इथं उतरलोय आणि शेजारीच तिकीट काउंटर आहे, तिथं तिकीट काढावं लागतं आधी. त्यामुळे तिकीट काढून आता पुढे आपण फेरीमध्ये जाणार आहोत. तर आजच्या दिवसातली ही आपली दुसरी फेरी राईड असणार आहे आणि कोकण दौऱ्यातील तिसरी फेरी राईड. हे बघा, अजून भरपूर गाड्या बाकी आहेत यायच्या. हे बघा, आता फेरी बोट निघाली, रिवर्स करून आता निघाली पुढच्या तिकडच्या पोर्टवरती आणि मी गाडीतच बसलो. आता गाडीच्या बाहेर निघायला चान्सच नाही. इकडून पॅक झाली गाडी आणि इकडून पॅक आहे. आता गाडीतच बसतो. तसंही जास्त लांब नाही आहे, समोर दिसतंय मला तो पलीकडचा पॉईंट बंदर. 200 रुपये तिकीट घेतलेलं यांनी. ओके, तर फेरी बोटीतून निघून आपण राईट टर्न मारलं अंजनवेलच्या दिशेने. अंजनवेल आणि मग तसंच गुहागरला जाणार आहोत. आता 6:15 झालेत, अंधार पडला आता, म्हणजे पडायला सुरुवात झाली आता. त्यामुळे आपल्याला लाईट लावून चालावं लागतंय. तर आता बघू अंजनवेलला काय एक्झॅक्टली, म्हणजे ऑब्व्हियसली रात्री दिसणार नाही. बघू आता गाडीतनं काय दिसतंय काय नाही. माझ्या राईट साईडला ॲक्च्युली पॉवर हाऊस दिसतंय. येस, ते आहे दाभोळचं. दाभोळ वीज प्रकल्प जे आहे ते माझ्या राईट साईडला आहे. आता तसंही दिसणार नाही दाखवलं तरी, कारण झाड आहेत. अंजनवेल, दीपगृह, लाईट हाऊस इकडं राईटला आहे. गोपाळगड, गुहागर सरळ 10 किलोमीटर आपल्याला सरळ जायचं. लाईट हाऊसकडे आत्ता जाऊन काय उपयोग नाही आहे. गुहागरमध्ये झालोत, घरं वगैरे दिसायला लागलेत, आता सुरू झालेत. आता कुठे बघायचं राहायचं. ऑलराईट, आपण गुहागरमध्ये पोचलो. या इकडे आहे गुहागरचं एस टी स्टँड. इथं सध्या गाडी लावली आतमध्ये. आणि या इकडे बघा, इथे व्याडेश्वर मंदिर. मी विचार करतो की आता जाऊन दर्शन करून घ्यावं मंदिरामध्ये. गुहागर नगर पंचायत गुहागर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. याकडे आहे आतमध्ये गुहागर आपलं देवस्थान. हे काहीच आहे रत्नागिरी गॅस पॉवर कंपनी, दुर्गा माता मंदिर. येस, आपण इकडनंच आलोत, दाभोळ वगैरे इकडनं आलोत. आता बघूया, इथं
लॉजचे काय रेट्स आहेत राहायचं ते का बघू. हे बघा आता आपल्याला इथं रूम भेटली आहे मानस लॉजमध्ये. शोधत होतो बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि इथं म्हणलं जस्ट ट्राय मारावं तर एकच रूम शिल्लक होती तिला ती कॅन्सल झाली म्हणून. त्यामुळे तिथं भेटली. आणि इकडे समोर एस टी स्टँड आहे. एक्झॅक्टली एस टी स्टँडच्या समोरच भेटली ते. आणि इथे जवळच व्याडेश्वराचं मंदिर आहे जे समोर दिसतं आहे ते बसस्टँडच्या जवळच आहे. त्यामुळे ते एक चांगलं आहे. लोकेशन चांगलं भेटलं आहे. चला आता गाडी इथं लावली होती तात्पुरती. गाडी काढू तिथं लावू सामान वगैरे नेऊ एका रात्रीचं आणि आज रूममध्ये आराम करू. काल आपण गाडीतच झोपलो होतो आज रूममध्ये. चला आता रूममध्ये सामान वगैरे ठेवून फ्रेश होऊन आता निघालो आपण बाहेर जेवायला. जेवण वगैरे करत आहे तर कुठेतरी जवळपास बघू. भरपूर असणार तिथं हॉटेल मंदिराच्या आसपास भरपूर आहे. मगाशीच बघितलं होतं तिथे कुठेतरी जेवण वगैरे करू. आणि बघा हे मंदिराचं गेट बंद झालं आता 8 वाजून गेलेत. गेट बंद केलं. हे गेट आहे मंदिरात जायचं. एकदम मार्केट परिसरातच आहे मंदिर त्यामुळं मस्त वाटतं. लगबग आहे इकडे. आत्ताच रिक्षावाल्या काकांचं चौकशी केली. ते म्हणले घरगुती म्हणजे व्हेज शाकाहारी जेवायचं असेल तर सुरुची एक आहे आणि तिकडे हॉटेल योगेश्वरी एक आहे. हे दोन चांगले आहे. आणि नॉनव्हेजसाठी त्यांनी दुसरं एक सुचवलं अन्नपूर्णा ते मागच्या साईडला आहे. बघा हे इथे हॉटेल सुरुची. हे बघा इथं सुरुचीमध्ये तर भरपूर वेटिंग आहे. एवढे पब्लिक थांबली तर बरंच वेटिंग आहे. तर अर्धा तास तरी लागेल बहुतेक. चला अजून एक बघून येऊ हॉटेल योगेश्वरी. सुरुचीला तर भरपूर वेटिंग आहे. योगेश्वरीचं काय ते बघू. ओके इथं पण तेच सीन दिसतं. इकडं पण वेटिंग दिसते. इकडे वेटिंग आहे. मिळेल. चला इथे पण वेटिंग आहे 15-20 मिनटाची. एक काम करू पुढे चक्कर मारून येऊ. हॉटेल अन्नपूर्णा इथे आपण जेवण केलं आता. जेवायचे आणि राहायचे दोन्ही सोयी. वरती राहायचे आणि खाली हॉटेल आहे त्यांचं जेवायचं. जेवण झाले. याकडे पण बघा इकडे पण गेस्ट हाऊस आहेत म्हणजे होमस्टेज आहेत. आणि सगळीकडेच वेटिंग आहे. बघा ना इथे किती पब्लिक ठेवली. भरपूर वेटिंग आहे प्रत्येक ठिकाणी. जिकडे रुचिराला पण वेटिंग होती जोगेश्वरी तिकडे पण वेटिंग होते. चला आता जेवण झाले. आता मस्तपैकी रूमवरती जाऊ. किती वाजलेत 9 वाजलेत. रूमवरती जाऊन आणि आराम करू. आता आज दिवसभर आपण गाडी चालवली. उद्या परत प्रवास करायचा आपल्याला. गणपतीपुळेपर्यंत जायचं आहे. त्याच्या पुढे पण बघू जायचा प्रयत्न करू. रत्नागिरी वगैरे. लेट्स सी कुठपर्यंत जात आहे ते. एकच आपलं फंडा आहे की संध्याकाळ जिथे होईल तिथं बघायचं मुक्काम करायचा. आणि शक्यतो असं जरा गजबजलेल्या ठिकाणी वगैरे. तर जेवण करून रूमकडे परत जाताना मला असं रस्त्यामध्ये हे पान शॉप दिसलं जिथे हे दादा मस्तपैकी मसाला पान बनवत होते भरपूर प्रमाणात. आणि मग विचार केला आता मसाला पान खाऊनच जाऊ. त्यामुळे आता इथून मसाला पान खाऊनच आता पुढे रूमवरती निघणार आहे. रूममध्ये आलं मी जेवण वगैरे करून. आता तुम्हाला म्हटलं रूम टूर द्यावं कारण लोक विचारतात की बाबा तुम्ही राहिलात कुठे ते रूम तर दाखवलेच नाहीत. तर ही बघा ही अशी रूम आहे. 2 बेड आहेत. सिंगल बेड 2. इकडे वॉशरूम आहे. टेबल आहे. TV आहे. आरसा आहे. छोटीच रूम आहे. का मला काही फक्त रात्र काढायची सकाळी लोक उठून जायचे. आणि हां याचे चार्ज काय 700 रुपये 700 रुपये. AC ही नॉन AC रूम आहे.